नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला चिपळूणमधून एक मोठी बातमी हाती येतेय. चिपळूण तालुक्यातील चिवेली गावातील डोंगर खचतोय. कालपासून हा डोंगर हळूहळू खचू लागलेला आहे, त्यामुळे सध्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, काय परिस्थिती आहे? दृश्यांमधून कळतंय की किती कशा पद्धतीने भूस्खलन होतंय? रेश्मा, आपण बघतोय की गेले आठवडाभर कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी ह्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत, दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. चिपळूण तालुक्यातला हा चिवेली गाव आहे. आपण आता जो स्क्रीनवरती व्हिडिओ बघतोय हे चिवेली गावातला अंतर्गत रस्ता आहे. त्या रस्त्यावरती जो डोंगर आहे हा खचतानाचा व्हिडिओ एकाने शूट केलेला आहे आणि यामध्ये सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. मात्र कालपासून रत्नागिरीमध्ये जे आहे ही तिसरी घटना आहे. तिवरे येथे सुद्धा डोंगराला भेगा पडल्याची घटना घडलेली आहे. आणि ज्या ठिकाणी आता याच पार्श्वभूमीवरती इथल्या प्रशासनाने भूगर्भ तज्ञ जे आहेत त्यांना पाचारण करण्याचा निर्णय घेतलाय. ही भूगर्भ टीम जी आहे ती आज रत्नागिरीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि ते आल्यानंतर ह्या घटना का घडतायत यामागचं कारण शोधणार आहेत असं सांगितलं जात आहे. निश्चित स्वप्नील, तुम्ही या घडामोडींवरती नजर ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा दृश्यांमधून आपल्याला अंदाज येतोय की कशा पद्धतीने हा डोंगर खचायला लागलेला आहे, भूस्खलन होतंय. आणि यानंतरची बातमी येते दिल्लीतून. रबर कारखान्याला दिल्लीमध्ये मोठी आग लागली आणि या आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये. या रबर कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. झिलमिल औद्योगिक क्षेत्रातील रबर कारखाना आहे जिथं ही आग लागली आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीडर रामदास आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आगीची सध्याची काय स्थिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, पूर्वोत्तर दिल्ली जो परिसर आहे, पूर्वोत्तर दिल्ली परिसरामध्ये गांधीनगरच्या बाजूला झिलमिल ही कॉलनी आहे आणि याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आज सकाळी साधारणतः 10 वाजच्या सुमारास रबर फॅक्टरीमध्ये आग लागली. त्यानंतर तिथे जवळपास पहिल्यांदा 6 गाड्या पोहोचल्या, पण त्या 6 गाड्यानंतर जेव्हा वाटलं की या 6 गाड्यांमुळे आग विझवली जाऊ शकत नाही, अशा वेळी मग इतर गाड्या जवळपास 26 आगीचे बंब हे घटनास्थळी पोहोचले. पण आतापर्यंत 3 या घटनास्थळावरती जर पहिल्या फ्लोअरमध्ये अडकलेले मजदूर कामगार होते त्यांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. काही कामगारांना काढण्यात आलेला आहे, पण या आगीच्या घटनेमध्ये 2 पुरुष आणि 1 महिला मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे आलेली आहे. एका जणाला बचावण्यात आलेल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि बहुतांश कामगारांना काढण्यात आलेल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे अजूनही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते. कर्नाटक राजकारणातला हाय व्होल्टेज ड्रामा सध्या बघायला मिळतोय. शिर्डी एअरपोर्टवरती मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कर्नाटकातले जे बंडखोर आमदार जे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वास्तव्याला होते, ते साई दर्शनासाठी शिर्डीला जाणार आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये ते तिकडे पोहोचतील आणि त्या अनुषंगानंच एअरपोर्ट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर पत्रकारांना देखील आत जायला मज्जाव करण्यात आलेला आहे. कर्नाटकचे बंडखोर आमदार शिर्डीला साई दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यामुळे सगळी खबरदारी सध्या घेतली जाते. पुढच्या काही काळामध्ये हे सगळे बंडखोर आमदार आहेत ते शिर्डीच्या एअरपोर्टवरती दाखल होतील आणि कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकीय दृष्ट्या होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर पत्रकारांना देखील या एअरपोर्ट परिसरामध्ये मज्जाव करण्यात आलाय. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी सगळ्या घडामोडींवरती नजर ठेवून आहेत. हरीश, काय तपशील? नक्कीच आपण जर बघितलं तर कर्नाटकच्या या राजकारणातला सगळा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याचं आपण बघतोय. गेल्या 4-5 दिवसापासून मुंबईत असलेले हे सगळे जे बंडखोर आमदार आहेत हे शिर्डीकडे दर्शनाला येत आहेत. मात्र त्यांच्या स्वागतासाठी सगळे पोलीस या ठिकाणी उभे आहेत. मीडियाला पोलीस एअरपोर्टवर जाऊ दिले जात नाही. मंदिर परिसरात देखील मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस आम्हाला मीडियाला सांगतायत की त्यांच्या जवळ जाऊ नका, त्यांच्याशी कोणी बोलू नका.
हा सगळा जो त्यांचा पाऊलचार आहे हा कशासाठी केला जातो हेही कळत नाहीये. मोठा पोलीस बंदोबस्त आहे, एअरपोर्टवर जाऊ दिले जात नाहीये. साई मंदिर परिसरात देखील मोठा पोलीस बंदोबस्त असल्याचं बघायला मिळत आहे. निश्चित हरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.